टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। हा लेसन क्लास 10th क्लास 9th दोन्ही एक्झाममध्ये महत्त्वाचा आहे। आजच्या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहे, या पूर्ण लेसनचा व्यवस्थित अर्थ काय, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल एक्झॅक्टली काय असतात। नंबर 2 आपण शिकू याचा जनरल फॉर्म कसा लिहिला जातो। त्याच्यानंतर आपण पाहणार आहे की सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, आणि फायनली उद्याच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करू की याला सॉल्व्ह करण्यासाठीच्या दोन मेथड कोणत्या कोणत्या आहेत, जो की आपल्या क्लास 9चा सिलेबस आहे। करू सुरुवात। टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। सर्वात आधी आपण ह्या पूर्ण व्यवस्थित शब्दाचा अर्थ समजून घेऊ। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा एक्झॅक्टली अर्थ काय होतो। सर्वात आधी तुम्हाला एक शब्द दिसेल इक्वेशन। आता इक्वेशन म्हणजे काय, असं कोणतंही मॅथमॅटिकल स्टेटमेंट ज्याच्यामध्ये इक्वल टू चा सिम्बॉल आलेला आहे याला कन्सिडर करतात एक इक्वेशन। एनी मॅथमॅटिकल स्टेटमेंट और अ मॅथमॅटिकल स्टेटमेंट विथ ॲटलिस्ट वन व्हेरिएबल, कमीत कमी एक व्हेरिएबल असावा आणि सोबत काय असलं पाहिजे, इक्वल टूचं चिन्ह। क्लिअरली याला दोन साइड बनतात। इक्वल टूच्या ह्या साइडला आपण लेफ्ट हँड साइड कन्सिडर करतो, इक्वल टूच्या त्या बाजूला आपण राईट हँड साइड कन्सिडर करतो। पाहू समोर तुमच्या काही स्क्रीनवर एक्झाम्पल दिसतील। फर्स्ट एक्झाम्पल आहे x + y = 3, सेकंड एक्झाम्पल आहे y + 3 = 0। पुढे एक्झाम्पल घेता x² + 4x + 3 = 0, y² + 5y + 9 = 0। नेक्स्ट एक्झाम्पल आहे x + y + 5 = 0, 3x + 5y + 9 = 0। 6 एक्झाम्पल मध्ये तुम्ही नोटीस करसाल सगळ्या ठिकाणी तुम्हाला इक्वल टू हे चिन्ह दिसेल। मॅथमॅटिकल स्टेटमेंट हॅव्हिंग इक्वल टू साइन। फर्स्ट एक्झाम्पल सर्वांमध्ये इक्वल टू चा सिम्बॉल आहे। आता आपल्याला पाहिजे लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल टू। आता इक्वेशन शब्दाचा अर्थ समजलो, इन व्हेरिएबल टू मध्ये जायचं आहे आपल्याला। पहा, असे इक्वेशन ज्यांची डिग्री 1 असते त्यांना म्हणतात लिनियर इक्वेशन। या शब्दाचा व्यवस्थित अर्थ सांगतो। इथं व्हेरिएबल आहे x, इथं व्हेरिएबल आहे y, व्हेरिएबल x, व्हेरिएबल y, व्हेरिएबल x, x, y, y। सर्वांमध्ये व्हेरिएबल आहे एक तर x, किंवा एकाच प्रश्नामध्ये दोन्ही व्हेरिएबल आहेत x आणि y। आपल्याला पाहिजे डिग्री। पॉलिनॉमियल टॉपिक शिकत असताना आपण डिग्री डिस्कस केली। हायेस्ट पॉवरला आपण कन्सिडर करतो डिग्री। आता जर याच्या डोक्यावर काही नाही तर याचा अर्थ इथं 1 असेल, इथं सुद्धा 1 असेल, इथं दिसत आहे मला 2, इथं दिसत आहे 1। 2 आणि 1 मध्ये हा नंबर मोठा असल्यामुळे हायेस्ट पॉवरला आपण डिग्री म्हणतो। या इक्वेशनची डिग्री 2, ह्या इक्वेशन मध्ये इथं 2 आहे, इथं 1 आहे। अगेन हायेस्ट नंबर पाहायचा असतो तर 2, डिग्री किती झाली 2। या इक्वेशन मध्ये डिग्री 1, याचा पण पॉवर 1 आहे, डिग्री 1च आहे। इथं सुद्धा डिग्री 1 आहे। आता आपल्याला पहा, इक्वेशन म्हणजे इक्वल टू चं चिन्ह असायला पाहिजे। सर्वांमध्ये इक्वल टू आहे, सगळे इक्वेशन्स आहेत। आता मला प्रॉपरली पाहिजे लिनियर इक्वेशन। मग मी काय चेक करणार, इक्वेशन मध्ये डिग्री पाहणार। ज्या इक्वेशनची डिग्री 1 आहे अशांना म्हणतात लिनियर इक्वेशन। इक्वेशन हॅव्हिंग डिग्री 1, 1 पेक्षा मोठी नसावी, 1 पेक्षा छोटी नसावी। इथं डिग्री किती मिळते, इथं डिग्री किती मिळते, व्हेरी गुड। हे दोघंही लिनियर इक्वेशन्स आहेत। इथं जर मी आलो तर डिग्री 2, डिग्री 2, डिग्री मला 1 पेक्षा वेगळी नको, तर डिग्री 2 आली, लिनियर होतील का? इथं येऊ डिग्री डिग्री म्हणजे स्क्रीनवर दिलेल्या 6 पैकी हे जे 2 आहेत हे लिनियर नाही आहे। इक्वेशन सगळे आहेत, फक्त लिनियर पहिले 2 आणि शेवटचे 2। डिग्री किती असावी, 1। मग आता पहा, ज्या इक्वेशनची डिग्री 1 आहे असे लिनियर इक्वेशन्स होतात। मग आपण पाहू ह्या इक्वेशन मध्ये हायेस्ट पॉवरला डिग्री म्हणतात, लक्षात ठेवा। x + y = x + 3 = 0, डिग्री 1। पुढे जाऊ, y + 3 = 0, अगेन डिग्री 1। दोघांची डिग्री 1 आहे, दोघंही लिनियर इक्वेशन्स आहेत। आता येऊ समोर, डिग्री किती 2, खाली डिग्री किती 2, दोघांची डिग्री 2 असल्यामुळे लिनियर इक्वेशन होत नाहीत म्हणून यांना हटवलं। आता जाऊ समोरच्या एक्झाम्पल कडे, डिग्री पुढच्या y ची पण डिग्री 1, म्हणजे डिग्री म्हणजे पूर्ण स्टेटमेंटची सर्वात मोठी पॉवर। दोघांची पॉवर 1 1 आहे, डिग्री 1 झाली। पुढच्या केसमध्ये डिग्री 1 आली, याचा अर्थ ह्या दोघांमध्ये सुद्धा डिग्री 1, या दोघांमध्ये सुद्धा डिग्री 1 होत असेल तर असे इक्वेशन लिनियर। डिग्री 1 होत असेल लिनियर। मग समोर दिलेले सगळे इक्वेशन लिनियर इक्वेशन्स आहेत का? 2 कंडिशन पूर्ण करता येते लिनियर इक्वेशन होण्यासाठीच्या 2 कंडिशन। डिग्री 1 असावी आहे,
डिग्री 1 असावी आहे, इक्वल टूचं चिन्ह असावं आहे, इक्वल टूचं चिन्ह असावं आहे, इक्वल टूचं साइन डिग्री 1 अशांना म्हणतात लिनियर इक्वेशन. आता लेसनच्या पुढच्या फेजमध्ये जाऊ. इन टू व्हेरिएबल, व्हेरिएबल 2 असावे. व्हेरिएबल म्हणजे ज्यांची व्हॅल्यू परिस्थितीनुसार बदलते, व्हॅल्यू व्हॅरी होते अशांना व्हेरिएबल म्हणतात. जनरली स्मॉल लेटर्स एक्स वाय ने आपण रिप्रेझेंट करतो. आता ह्या प्रश्नामध्ये एका इक्वेशनचा विचार करायचा. हे पहिलं इक्वेशन आहे, हे दुसरं इक्वेशन आहे. एका इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल असायला पाहिजे, कारण लेसनचं नाव लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ह्या एका इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल दिसतात? व्हेरी गुड. एकच व्हेरिएबल आहे, तो आहे एक्स. एकच व्हेरिएबल आहे, तो आहे. मग हे लिनियर इक्वेशन्स तर आहेत, बट हे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल नाही आहेत. लिनियर इक्वेशन्स आहेत, बट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता येऊ इथं. व्हेरिएबल 2, डिग्री 1, इक्वल टूचं चिन्ह आहे, लिनियर पण आहे, इक्वेशन पण आहे, 2 व्हेरिएबल पण आहेत. सो एक्झॅक्टली हा टॉपिक आहे आपला, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. क्लिअर? एक इंटरेस्टिंग गोष्ट, लिनियर इक्वेशनचा जर ग्राफ आपण ड्रॉ केला, जो की क्लास 10 मध्ये आपल्याला शिकणार, याची डायग्राम सुद्धा ड्रॉ करता येते. ह्याच वर्षी कोऑर्डिनेट जॉमेट्री नावाच्या टॉपिकमध्ये मी याच्या डायग्राम काढणं शिकवेन. जर याला मी ग्राफ पेपरवर प्लॉट केलं तर मला एक स्ट्रेट लाईन मिळते. असे इक्वेशन्स जे तुम्हाला स्ट्रेट लाईन देतात त्यांना सुद्धा तुम्ही लिनियर इक्वेशन्स म्हणता. जसजसं आपण पुढे शिकू, या सगळ्या गोष्टींचा डाऊट तुमचा क्लिअर होईल. इथपर्यंत मला सांगा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये आपण एक्झॅक्टली काय शिकत आहे, समजलं का? इक्वल टूचं चिन्ह असणार आहे, डिग्री 1 असणार आहे, व्हेरिएबल 2. उद्याच्या क्लासमध्ये आपण हे शिकू की लिनियर इक्वेशन्सला सॉल्व्ह कसं करतात. आज आपण हे पाहून घेऊ की सायमल्टेनियस इक्वेशन्स काय होतात. तर लेसनच्या अकॉर्डिंग 2 व्हेरिएबल असावे, डिग्री 1 असावी, इक्वल टूचं चिन्ह असावं. ह्या सगळ्या कंडिशन्स हे 2 पूर्ण करतायत की हे 2 पूर्ण करतायत? इकडच्या साईडचे 2 पूर्ण करतायत. यांनाच म्हणतात लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, जो की आपला आहे प्रॉपर लेसन, लिनियर इक्वेशन इन टू. आता पाहू लिनियर इक्वेशन लिहिण्याचा काय स्टँडर्ड फॉर्म असतो. एक पर्टिक्युलर पॅटर्न मध्ये लिनियर इक्वेशन्स लिहिल्या जातात. सो फर्स्ट, स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. नेहमी इथं काही नाही म्हणजे 1 आहे. नेहमी इथं 1, 3, 1, 5 असे नंबर नसतील. नेहमीच 5 आणि नेहमीच 9 नसणार आहे. मग वेगवेगळ्या क्वेश्चन्समध्ये नंबर्स पण बदलतील. मग एक पॅटर्न फॉलो करतो आपण, स्टँडर्ड फॉर्म ज्याला म्हणतात लिनियर इक्वेशनचा लिहिण्यासाठी. तो कसा लिहितात पहा. एक्स आणि वाय मी 2 व्हेरिएबल सिलेक्ट केले. इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं 9 आहे. नेहमी हे नंबर बदलतील. यांना रिप्रेझेंट करण्यासाठी आपण आर्बिट्ररी कॉन्स्टंटचा वापर करतो, जे जनरली स्मॉल ए, बी, सी असं डिनोट करतात. मग एक्सच्या सोबत जो नंबर आहे 3, याला मी इथं रिप्रेझेंट करणार ए ने. वायच्या सोबत जो नंबर आहे 5, त्याला रिप्रेझेंट करणार बी ने. सो ए एक्स प्लस और मायनस दोन्ही चालतात. ए एक्स प्लस बी वाय. स्टँडर्ड फॉर्म लिहिताना प्लसचा वापर करतात. हा 1 आणि 5 मी रिप्रेझेंट करत आहे बी ने. ठीक आहे. 5 आणि 9 यांच्यासाठी अल्फाबेट घेणार मी सी, कॉन्स्टंट किंवा सी. इक्वल टू ॲज इट इज ठेवू आणि 0 सुद्धा सेम ठेवू. सर्वांच्या मधामध्ये मी चिन्ह काय घेतलं? प्लस. एक लक्षात ठेवा, ए, बी आणि सी या तिघांना म्हटल्या जाते रियल नंबर. सॉरी, ए, बी, सी आर द रियल नंबर. ज्यांचाही स्क्वेअर केल्यानंतर आन्सर पॉझिटिव्ह मिळेल असे नंबर काय होतात? हे सुद्धा आपण आपल्या रियल नंबर टॉपिकमध्ये डिस्कस केले होते. ए, बी, सी हे तिघही रियल नंबर असतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट, ए आणि बी दोघंही 0 असू नयेत. आता 0 असल्यानं काय होते हे पाहून घेऊ. पहा, जर ए किंवा बी किंवा दोघंही 0 असतील तर हे कधीही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होऊ शकत नाही. आता याला एक्झाम्पलने समजू. पहा, सपोज मी नंबर्स घेतले, एच्या जागेवर 0 आणि बीच्या जागेवर 0. तर पहा प्रॉब्लेम काय होईल. इमॅजिन करा, हा जो नंबर आहे ए, हा जर 0 असता तर 0 ने मल्टिप्लाय केलं मी एक्सला तर 0 इंटू एक्स काय होईल? म्हणजे ऑटोमॅटिक ही टर्म टोटली गायब होऊन जाईल. माझं इक्वेशन काय उरणार? बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0 एवढंच राहणार. मग आपण काय बोललो की व्हेरिएबल 2 असावे. ए 0 झाल्यामुळे ऑटोमॅटिक एक्स गायब झाला. आता माझं हे इक्वेशन लिनियर तर आहे, कारण अजूनही वायची डिग्री 1 आहे. लिनियर इक्वेशन आहे, बट 2 व्हेरिएबल नाही आहेत, म्हणून ए 0 असू शकत नाही. सेम प्रॉब्लेम बी सोबत होईल. जर बी 0 असता,
सपोज बी 0 असता तर काय झालं असतं 0 इंटू वाय, त्याच्यामुळे ही टर्म 0 झाली असती. ही टर्म 0 झाल्यामुळे ही एलिमिनेट झाली असती, तर राहिली काय असती ax प्लस सी. एवढीच टर्म राहिली असती ax प्लस सी. अगेन एक व्हेरिएबलच एलिमिनेट झाला, ax प्लस सी इक्वल्स टू 0 बनलं असतं. a 0 असता सॉरी b 0 असता तर ax प्लस सी इक्वल्स टू 0. दोन व्हेरिएबल दिसत आहेत का? नाही. y एलिमिनेट झाला म्हणजे फक्त कोणता व्हेरिएबल उरला x आणि त्याची डिग्री 1. लिनियर इक्वेशन अजूनही आहे बट व्हेरिएबल 1 आहे. लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आहे. आपला लेसन काय आहे? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. म्हणून a आणि b दोघांपैकी कोणीही एक 0 असू शकत नाही, दोघंही 0 असू शकत नाही, कारण तसं झाल्यानं हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल राहणार नाही. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, c 0 असल्यानं काहीही फरक पडत नाही. सपोज मी ax प्लस बी वाय मध्ये c 0 लिहिला असता, ax प्लस बी वाय आणि c च्या जागेवर 0 लिहिला असता, तर इक्वेशन राहिलं असतं ax प्लस बी वाय. 0 लिहिला नाही लिहिला फरक पडणार नाही, इक्वल्स टू 0. आता मला सांगा हे लिनियर आहे का? तर डिग्री पाहावी लागेल. डिग्री 1 लिनियर आहे. इक्वल टूचं चिन्ह आहे, इक्वेशन पण आहे. लिनियर आहे, इक्वेशन आहे आणि दोन व्हेरिएबल पण आहेत, म्हणजे हे अजूनही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. म्हणून कंडिशन लिहिताना फक्त a आणि b साठी असते. a 0 असेल तर x ला एलिमिनेट करतो, b 0 असेल तर y ला एलिमिनेट करतो. दोघंही 0 असले तर ते x y दोघंही एलिमिनेट होतील, म्हणजे इक्वेशन तर राहतील बट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल राहणार नाही. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा स्टँडर्ड फॉर्म आहे ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0. a b c हे तिघही आहेत रियल नंबर. कंडिशन आहे a किंवा b किंवा दोघंही 0 असू शकत नाही. सांगा बेसिक इंट्रोडक्शन पूर्ण समजलं? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा अर्थ समजला? पुढे स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन समजलं? a का 0 राहत नाही, b का 0 राहत नाही समजलं? नक्की जाऊ आता पुढच्या टॉपिककडे. ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0 आपला स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. याच्यावर आधारित काही क्वेश्चन्स आहेत. प्रॅक्टिस सेट 5.1 क्वेश्चन नंबर 1 चॉईस ओरिएंटेड क्वेश्चन आहे. याचे आन्सर्स तुमचे डिफरंट राहू शकतात. पहिला क्वेश्चन पाहू. बाय युजिंग व्हेरिएबल्स x अँड y फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. तुम्ही तुमच्या इच्छेनं कोणतेही लिनियर इक्वेशन्स बनवू शकता. तुम्हाला किती बनवायला सांगितले? 5. चला पाहू एक इक्वेशन. आता आपण स्टँडर्ड फॉर्म शिकलो. जस्ट 2 मिनिटापूर्वी आपण काय पाहिला? स्टँडर्ड फॉर्म. इथं सांगितलेलं आहे व्हेरिएबल कोणते वापरायचे. काही क्वेश्चन्स मध्ये तुम्ही ए बी सी सॉरी पी क्यू असे सुद्धा वापरू शकता. पहा आता जस्ट डिस्कस केलं. स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन असतो ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0 अँड a अँड b शुड नॉट बी इक्वल्स टू 0. पहा तुम्ही काय करू शकता, a b तुमच्या इच्छेनं नंबर चेंज करा. व्हेरिएबल x आणि y ठेवावाच लागेल. कॉन्स्टंट c तुम्ही तुमच्या सोयीनं बदलू शकता. फक्त त्यांची रिक्वायरमेंट आहे की x आणि y व्हेरिएबल वापरा अँड एनी 5 कोणतेही 5 एक्झाम्पल द्या, तर मी नंबर बदलतो आणि काही एक्झाम्पल लिहून दाखवतो. सपोज मी a च्या जागेवर घेतला 2, x ॲज इट इज ठेवला, तर पहिलं एक्झाम्पल बनलं 2x प्लस किंवा मायनस काहीही द्या फरक पडणार नाही. मायनसचं साईन दिलं मी. इथं घेतला b च्या जागेवर काय घेतला 3y. कॉन्स्टंट एक कोणताही नंबर लिहायचा आहे तर मी इथं लिहिता 11 आणि इक्वल टू ॲज इट इज 0 ॲज इट इज. ही होती माझी पहिली चॉईस. मी एक सर्टन नंबर घेतले. एनी 5 आहेत, एक लिहिला आपण. अजून एक ट्राय करू. तुम्हाला काय करणार, हे 2 आणि हे 3 नंबर बदलणार. एक्स वाय तसाच ठेवायचा. तुम्ही काहीही नंबर घेऊ शकता इथं. फक्त काय अट आहे, ए बी सी रियल नंबर असावे. सेकंड एक्झाम्पल पाहू. 4x प्लस किंवा मायनस कोणतेही चालेल. मी मायनस ठेवलं इथं. 8y कॉन्स्टंट नंबर तिसरा तुम्ही कोणताही घेऊ शकता. मी घेता इथं 17 इक्वल्स टू 0. आता जाऊ थर्ड एक्झाम्पलकडे. थर्ड एक्झाम्पलमध्ये तुम्ही लिहू शकता 5x प्लस किंवा मायनस कोणताही नंबर देऊ शकता. इथं आता घेत आहे मी प्लस. नेक्स्ट 6y कॉन्स्टंट नंबर घेऊ आपण 3 इक्वल्स टू 0. फोर्थ एक्झाम्पल प्रश्न समजत आहेत का? फोर्थ एक्झाम्पल घेऊ, परत नंबर चेंज करू. 6x घेतला ह्या टाइमला, प्लस किंवा मायनस घेऊ शकता. y सोबत काही नाही ठेवला म्हणजे मी 1 ठेवलेला आहे. 1y प्लस कॉन्स्टंट घेऊ 8 इक्वल्स टू 0. फिफ्थ एक्झाम्पल परत नंबर चेंज करून पहा. 6x प्लस और मायनस काही पण ठेवलं चालेल. 2y. आता प्रत्येक वेळेस मी काय करताय, इथं प्लस 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 असं ठेवत आहे. इथेही तुम्ही मायनस घेऊ शकता. कोणता एक नंबर घ्या. इथं नंबर घेतला मी 15 इक्वल्स टू 0. 5ही एक्झाम्पल समजले का? कोणीही एक एक्झाम्पल बनवू शकते का? सांगता पटकन.
चला फास्ट एक एक्झाम्पल सांगा. चला घेऊ एक एक्झाम्पल तुमच्याकडून बनणार. सांगा बेटा. 6x प्लस की मायनस. पुढे पुढे इक्वल्स टू एक सहज लिहितो 1x प्लस 2y प्लस 7 इक्वल्स टू 0. असे तुम्ही कोणतेही लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल बनवू शकता. टॉपिक समजला. पहिला क्वेश्चन समजला. चॉईस ओरिएंटेड क्वेश्चन असल्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीने याला बरेचसे एक्झाम्पल देऊ शकता. आता सेकंड पार्टकडे जाऊ की लिनियर इक्वेशनचे सोल्युशन्स काय असतात आणि ह्या सोल्युशनचा काय अर्थ निघतो. एक एक्झाम्पलने याला सुरुवात करू. सोल्युशन ऑफ अन इक्वेशन इज दॅट व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल विच सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन. सोल्युशन म्हणजे काय? तुमच्या समोर एखादं इक्वेशन दिलेलं आहे तर त्या इक्वेशनला एखादी सर्टन व्हॅल्यू जर सॅटिस्फाय करत असेल त्याला म्हणतात त्याचं सोल्युशन. मग इक्वेशनला सॅटिस्फाय करणं म्हणजे काय? चला पहा. एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे मी. x प्लस वाय इक्वल्स टू 7. डिग्री 1 आहे. इक्वल टूचं चिन्ह आहे म्हणजे लिनियर इक्वेशन आहे. 2 व्हेरिएबल आहेत x अँड y म्हणजे प्रॉपर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. ठीक आहे. आता मला काय करणं आहे? याचं सोल्युशन पाहणं आहे. आता विचार करा x प्लस वाय इक्वल्स टू 7चा जर मी विचार केला तर माझ्याकडे इन्फायनाइट सोल्युशन तयार होतात. ते कसे? एखादा विद्यार्थी सांगू शकतो की सर एक्सच्या जागेवर तुम्ही 1 घ्या, वायच्या जागेवर 6 घ्या, 1 प्लस 6 इक्वल टू 7 होतील. म्हणजे एक्सची व्हॅल्यू झाली 1, वायची व्हॅल्यू झाली 6. एखादा म्हणेला चेंज करा, याला 2 ठेवा, याला 5 ठेवा, अगेन 2 प्लस 5. एखाद्याला रिव्हर्स करेल की याला सर 5 घ्या, याला 2 घ्या, 5 प्लस 2 अगेन. म्हणजे हे जे नंबर्स मी डिस्कस करत आहे 1 6 6 1 2 5 5 2 हे ह्या इक्वेशनला करत आहेत सॅटिस्फाय. म्हणून हे झाले त्यांचे सोल्युशन. एका इक्वेशनला इन्फायनाइट सोल्युशन्स असतात. एखादा विद्यार्थी विचार करेल की सर जेव्हा तुम्ही नंबर सांगत आहे 1 6 6 1 2 5 मग मी लिहून दाखवतो. 1 प्लस 6 होतात 7, 2 प्लस 5 होतात 7, 3 प्लस 4 7, 4 प्लस 3 7, 5 प्लस 2 7, 6 प्लस 1 7. एखादा विद्यार्थी विचार करेल की सर इथे येऊन सोल्युशन संपतात. पण असं नाही आहे. लक्षात घ्या. जर मी एक्सच्या जागेवर -1 लिहिला, वायच्या जागेवर +8 लिहिला तरी सुद्धा 7च होणार. इथं मी -2 लिहिला, इथं मी +9 लिहिला तरी उत्तर किती येणार आहे? असे तर मी खूप सारे सोल्युशन बनवू शकतो. म्हणून एका लिनियर इक्वेशनला इन्फायनाइट सोल्युशन्स असतात. ह्या सगळ्या व्हॅल्यूज एक्सच्या आणि वायच्या ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. म्हणून ह्या सगळ्या व्हॅल्यूजला तुम्ही म्हणू शकता सोल्युशन. इथपर्यंत समजलं? नक्की. चला या एक्झाम्पलमध्ये मी काही पॉसिबल सोल्युशन दाखवतो. एक्सच्या जागेवर 5 ठेवला, वायच्या जागेवर 2 ठेवला तर होते का 7? म्हणजे हे दोघंही त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. म्हणून हे दोघंही आहेत सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. 5 प्लस 2 7 होतात. सेकंड एक्झाम्पल पाहू. मी जर एक्सच्या जागेवर 6 घेतला, वायच्या जागेवर 1 घेतला, होते सॅटिस्फाय. म्हणजे 6 प्लस 1 किती होतील? असं करत जर मी गेलो तर माझ्याकडे किती ऑप्शन्स आहेत? इन्फायनाइट. म्हणजे माझ्याकडे इन्फायनाइट सोल्युशन मिळतात. लक्षात ठेवणं आहे. हिअर वी ऑल्सो कम टू कन्क्लुजन दॅट फॉर अ गिवन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, एका लिनियर इक्वेशनसाठी, एका लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलसाठी देर आर इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन. एक इक्वेशन दिलेलं असेल तर तुमच्याकडे इन्फायनाइट सोल्युशन्स बनतात. टॉपिक समजला का? प्रॉपर. सोल्युशनचा अर्थ समजला? ज्या व्हॅल्यूज इक्वेशनला सॅटिस्फाय करतात त्यांना म्हणतात सोल्युशन. एका इक्वेशनचा विचार करसाल तर त्याला असतात इन्फायनाइट सोल्युशन. पुढच्या टॉपिककडे येऊ. प्रॅक्टिस सेट 5.1 मधला क्वेश्चन नंबर 2. तुम्हाला समोर एक इक्वेशन दिलेलं आहे आणि विचारलेलं आहे की याच्या पॉसिबल व्हॅल्यूज सांगा. राईट 5 सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x प्लस वाय इक्वल्स टू 7. आत्ता आपण बोललो एक इक्वेशन असेल तर इन्फायनाइट सोल्युशन असतात. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या इन्फायनाइट सोल्युशन्स पैकी किती द्या आम्हाला? कोणती 5 लिहू शकता तुम्ही. इन्फायनाइट ऑप्शन्स आहेत. अगेन ह्याही प्रश्नाचं उत्तर चॉईस वर तुम्ही देऊ शकता. इक्वेशन लिहून ठेवतो. x प्लस वाय इक्वल्स टू 7. मग एक्सच्या जागेवर मी 3 घेतला. सांगा वाय काय घेसाल? व्हेरी गुड. y इक्वल्स टू 4. झालं एक सोल्युशन. एक्सच्या जागेवर 1 घेतला, y काय असेल? व्हेरी गुड. y इक्वल्स टू 6. x 2 ठेवला तर y इक्वल्स टू?
व्हेरी गुड. सर्वांची सम 7 झाली पाहिजे. एक्स जर 10 घेतला तर वाय आता असायला पाहिजे -3. व्हेरी गुड. वाय इक्वल्स टू झाली व्हॅल्यू 7. 4 सोल्युशन झाले. एक आणखी देऊ. एक्स इक्वल्स टू 7. मग वाय काय ठेवायला पाहिजे? व्हेरी गुड. वाय इक्वल्स टू 0. मग एक्स 7 वाय 0 ठेवला तर ऍडिशन किती होते? इथं कन्फ्युजन नका ठेवू हा. ए बी 0 नसावे. एक्स आणि वायचं सोल्युशन मात्र 0 राहू शकते, व्हॅल्यू राहू शकते त्याची. हे झाले तुमचे 5 सोल्युशन. प्रॅक्टिस सेट 5.1 मधला फर्स्ट क्वेश्चन पण पाहिला, सेकंड क्वेश्चन पण पाहिला. सर्वांना समजला का? पुढच्या टॉपिककडे येऊ. सायमल्टेनियस इक्वेशन. पहिले ते हे समजू की सायमल्टेनियस इक्वेशन काय असतात, मग उद्या जरा डिस्कस करता येईल की याला सॉल्व्ह करण्याच्या मेथड किती. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे एक्झॅक्टली काय? माझ्या समोर एक एक्झाम्पल दिलेला आहे, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 7. मागच्याच क्वेश्चन मधून याला घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्स मायनस वाय इक्वल्स टू 5. दोघांना मी इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 असं देऊन ठेवलं. आता मी काय करतो, प्रत्येक इक्वेशनचे सोल्युशन काढून ठेवतो. प्रत्येक इक्वेशनचे सोल्युशन. सांगा ह्या एकट्याचा विचार करसाल तर याला किती सोल्युशन आहेत? इनफायनाईट. ह्या एकट्याचा विचार करसाल तर मग आपण काही एक सिलेक्टेड सोल्युशन्स घेऊ. पहिले इक्वेशन मी घेत आहे एक्स प्लस वाय इक्वल्स टू 7. मी एक्स ची व्हॅल्यू घेत आहे 3, तर वाय काय असेल? व्हेरी गुड. आणखी एक सोल्युशन पाहतो. एक्स जर 2 ठेवला तर वाय काय असेल? एक आणखी पाहू. एक्स जर मी 6 ठेवला तर वाय किती असेल? हे सगळे याचे सोल्युशन आहेत. संपले का इथं सोल्युशन? इन्फायनाईट आहे. मी फक्त सिलेक्टेड काही सोल्युशन लिहिले, डॅश डॅश करून. पुढे पण कंटिन्यू आहे, फक्त लिहिलं नाही. सेकंड इक्वेशनचा आता सोल्युशन्स पाहू. एक्स मायनस वाय इक्वल्स टू 5. याचे पण काही सोल्युशन पाहू. एक्सच्या जागेवर मी व्हॅल्यू ठेवली 6, तर 6 मधून किती मायनस केले तर 5 भेटेल? व्हेरी गुड. जर एक्स 6 असेल तर वाय असला पाहिजे 1. वाय काय असला पाहिजे? आता एक्सची व्हॅल्यू जर मी 7 ठेवली तर वाय काय असला पाहिजे? तरच ते 7 - 2 5 होतील. एक्स 7 घेतला तर वाय ऑटोमॅटिक 2 झाला. आता एक्स घेतो मी 9. मग 9 मधून किती मायनस केले? होतील बरोबर. आता लक्ष द्या, याचे काय सोल्युशन संपले का इथं? हे पण कंटिन्यू राहतील, इन्फायनाईट राहतील. याला डॅश डॅशने डिनोट करतो. आता मला शब्दाचा अर्थ पाहना आहे. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे एक्झॅक्टली काय? वर काही सोल्युशन आहेत, खाली काही सोल्युशन आहे. मी आता काय करणार, ह्या सोल्युशन मध्ये आणि ह्या सोल्युशन मध्ये असं कोणतं सोल्युशन आहे जे दोघांमध्ये पण मला ॲपियर होताना दिसत आहे? एक्स इक्वल टू 6 वाय इक्वल टू 1 वर नोटीस करा. एक्स इक्वल टू 6 वाय इक्वल टू 1 वर नोटीस करा. हे असे दोन नंबर आहेत युनिक. 6 1 6 1. हे दोघांचे पण सोल्युशन आहेत, फक्त त्यांना हायलाइट करतो. एक्स इक्वल टू 6 वाय इक्वल टू 1. आता एक इंटरेस्टिंग पॉइंट समजेल तुम्हाला. हे सोल्युशन आणि हे सोल्युशन म्हणजे ते नंबर 6 आणि 1 दोघांमध्ये अपियर झाले. मग ह्या दोघां व्यतिरिक्त असा कोणता नंबर आहे का की जो दोघांमध्ये दिसत आहे? म्हणजे 3 4 इथं आहे तर इथं नाही आहेत. ठीक आहे. 7 आणि 2 इथं आहेत तर मग वर नाही आहेत. हे दोनच असे सोल्युशन आहेत. ऍक्च्युली एकच सोल्युशन आहे ते 6 आणि 1, पण दोघांमध्ये अपियर होत आहे. बरोबर आहे. असे इक्वेशन वाक्य लक्षात ठेवा. असे इक्वेशन जे युनिक सोल्युशन देतील. हे दोन सोल्युशन आहेत, यांचं मला एकच युनिक उत्तर मिळत आहे. या दोघांच्या, परत सांगतो मी, या दोघांचे खूप सारे सोल्युशन आहेत बरं. या सेपरेट याचा विचार करसाल तर इन्फायनाईट सोल्युशन आहेत. याचा सेपरेट विचार करसाल तर इन्फायनाईट सोल्युशन आहे. पण या सर्वांमध्ये हे एकच अशी व्हॅल्यू आहे 6 आणि 1. याच्या व्यतिरिक्त या दोघांमध्ये कॉमन सोल्युशन नाही आहे. बरोबर. मग आता तुम्हाला ह्या शब्दाचा व्यवस्थित अर्थ समजेल. 6 and 1 इज द ओनली कॉमन सोल्युशन ऑफ बोथ इक्वेशन. ह्या अशा एकच व्हॅल्यू मला मिळाली 6 आणि 1 जी एकच आहे दोघांमध्ये कॉमन. 6 1 इज द कॉमन सोल्युशन ऑफ द बोथ द इक्वेशन. इट इज अन युनिक सोल्युशन ऑफ बोथ इक्वेशन. हे युनिक सोल्युशन आहे दोघांसाठी, युनिक सोल्युशन आहे. आता शब्दाचा अर्थ येईल पहा. व्हेन वी कन्सिडर टू लिनियर इक्वेशन, जेव्हा आपण कोणतेही दोन लिनियर इक्वेशन पाहतो, हे दोन तुमच्या नजरेसमोर आहेत. व्हेन वी कन्सिडर टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सायमल्टेनियसली, कोणतेही सायमल्टेनियसली मी दोन इक्वेशन घेतले, वी गेट युनिक कॉमन सोल्युशन. तेव्हा मला एकच युनिक म्हणजे एकच मिळालं मला कॉमन सोल्युशन. देन सच सेट ऑफ इक्वेशन, म्हणजे हा सेट ऑफ इक्वेशन ओळखला जातो सायमल्टेनियस इक्वेशन्स नावाने. परत आहे का, कोणतीही रँडमली दोन इक्वेशन घेतले,
एकच युनिक सोल्युशन मिळालं तर त्या इक्वेशनला म्हणतात सायमल्टेनियस इक्वेशन. हे सोल्युशन काढण्याच्या 9th क्लासच्या सिलेबसमध्ये 2 मेथड आहेत, एलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन. क्लास 10th मध्ये तुम्हाला आणखी 2 नवीन मेथड ओळखायला भेटतील. पहिलीवाली क्रॅमर्स रूल आणि ग्राफिकल मेथड. तर 9th पॉईंट ऑफ व्ह्यू विचार जर केला तर आपल्याकडे टोटल 2 मेथड आहेत सॉल्व्ह करण्याच्या. मेथड्स टू सॉल्व्ह लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. एक आहे एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट्स, जी आपण उद्याच्या क्लासमध्ये डिस्कस करू. आणि सेकंड मेथड आहे आपल्याकडे एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. आजचं लेक्चर समजलं का? पूर्ण बेसिक